आता नाशिक रोडमध्ये घर घेणे झाले अधिक सोपे। लॅम्ब रोड महाराजा बस स्टॉपच्या मागे HB कन्स्ट्रक्शनचा नवीन प्रोजेक्ट आता आपल्या सेवेत। अत्यंत वाजवी दरात 2 BHK व 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध। व्यावसायिक वापरासाठी गाळे म्हणजेच शॉप्स देखील उपलब्ध। उत्तम लोकेशन व सर्व सोयी सुविधांसह। बुकिंगसाठी आजच संपर्क करा 9850508581 किंवा 8855097143। देवळाली गावाचा आठवडे बाजार म्हणजे परिसराची अर्थवाहिनीच। सोमवार उजाडला की भगूर, लव्हेत, चेहेडी, शिंदे, पळसे आणि वडनेर धुमाळा अशा विविध भागांतून येणाऱ्या बळीराजाच्या ताज्या भाजीपाल्याने देवळाली गाव गजबजून जाते। हजारो घरांच्या स्वयंपाकघरात पोहोचणारा हा भाजीपाला स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे। मात्र आता या लोकप्रियतेचा विस्तार इतका अफाट झाला आहे की खुद्द रस्तेही अपुरे पडू लागले आहेत। देवळालीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या बाजाराला आता शिस्तबद्ध नियोजनाची नितांत गरज निर्माण झाली आहे। गेल्या काही वर्षांत देवळाली गावाचा कायापालट झाला, लोकसंख्या वाढली आणि त्यासोबतच आठवडे बाजाराची व्याप्तीही वाढली। एकेकाळी ठराविक जागेत भरणारा हा बाजार आता महात्मा गांधी पुतळ्यापासून साठेनगर, सुंदरनगर ओलांडत थेट जय भवानी रोड आणि अनुराधा परिसरापर्यंत पोहोचला आहे। नागरिकांना दारात भाजी मिळतीये ही जमेची बाजू असली तरी अनियंत्रित विस्तारामुळे मुख्य रस्त्यालाच बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे। देवळाली नाशिक रोड हा केवळ रस्ता नसून शहराच्या 2 टोकांना जोडणारा मुख्य दुवा आहे। एका बाजूला मुंबई महामार्ग तर दुसऱ्या बाजूला नाशिक-पुणे महामार्ग जोडणारा हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विशेष म्हणजे याच मार्गावर अमरधाम आणि कबरस्थानसारखी संवेदनशील ठिकाणे आहेत। सायंकाळच्या वेळी जेव्हा बाजारात खरेदीचा उत्साह शिगेला पोचलेला असतो तेव्हाच नेमकी मोठी वाहने आणि चाकरमान्यांची गर्दी एकाच वेळी रस्त्यावर येते। यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी वाहन चालक आणि पादचाऱ्यांची सत्व परीक्षा पाहणारी ठरत आहे। अनेकदा बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असले तरी स्थानिक नागरिकांची भूमिका अत्यंत समंजस आणि सकारात्मक आहे। गरिबांच्या पोटावर पाय देणे किंवा शेतकऱ्यांना हुसकावून लावणे हा यामागचा उद्देश मुळीच नाही। उलट या बाजाराला एक हक्काचे, सुरक्षित आणि भव्य व्यासपीठ मिळावे हीच जनसामान्यांची भावना आहे। भाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला जीवाची जोखीम पत्करून व्यवसाय करतात, त्याऐवजी महानगरपालिकेने या बाजारासाठी स्वतंत्र जागा, पार्किंगची व्यवस्था आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करून दिल्यास हा आठवडे बाजार शहरासाठी डोकेदुखी न ठरता एक मॉडेल मार्केट ठरू शकतो। आता गरज आहे ती प्रशासनाने पुढाकार घेऊन हा तिढा सोडवण्याची। प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक। 2 दिवस झालेले आहेत। हा खड्डा पालिकेने खूप मोठा खणून ठेवलेला आहे। वाहतूक तुम्ही बघू शकता किती कोंडी, म्हणजे मुख्य आपला स्मशानभूमीचा येणारा रस्ता खूप अडचण होत आहे। जे बाजार लोक रस्त्यावर घेऊन बसतात ते पालिकेने काहीतरी त्यांना व्यवस्था करून दिली पाहिजे का ते आतमध्ये बसू, त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप कमी होऊन जाईल भाऊ। या दृष्टिकोनाने तुम्ही बघा एकदा, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा एकदा की किती गर्दी होत आहे। या ज्या धक्काच्या मालगाड्या जे जात आहे आतमध्ये, धक्क्यामध्ये जे मोठ्या मोठ्या गाड्या जात आहेत ते बघा, त्याच्यामुळे खूप मोठा अपघात होऊ शकतो। आपल्या सोबत अजून देखील काही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहे। भाऊ, या ठिकाणी हा जो मुख्य रस्ता आहे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी आहे, आपण काय सांगाल? आठवड्याच्या सोमवारी, दररोज सोमवारी जो आठवडे बाजार देवळाली गावात भरत असतो, या बाजारामुळे अनेक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं। वाहनांना मुख्यतः असेल, भगुरा असेल, इतर खेडपाड्या असतील, मुख्य रस्ता नाशिक रोडला जाण्यासाठी हाच रस्ता आहे। मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते, तासन तास रांगा लागलेल्या असतात। याच्यावरती प्रशासनाने, स्थानिक लोकप्रतिनिधींनी काहीतरी मार्ग काढला पाहिजे। बाजारात पर्यायी व्यवस्था यांना कुठेतरी करून दिली पाहिजे। शेतकरी रस्त्यावर त्यांचा माल घेऊन बसत असतात, त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय। वयोवृद्ध लोक असतात, पेशंट असतात, यांनाही खूप मोठ्या प्रमाणात त्रास हा सोसावा लागतो। मी प्रशासनाकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की लवकरात लवकर लोकांना या त्रासातून मुक्त करावं, अशी मी या ठिकाणी विनंती करतो। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं, स्थानिक नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया ज्या आहे ते या ठिकाणी मांडलेल्या आहे। मागील अनेक दिवसांपासून या जे
हा जो रस्ता आहे हा आधीपासूनच अपूर्ण असल्या कारणाने या ठिकाणून मोठमोठे अवजड वाहन या जात असल्याने तसेच आठवडा बाजार असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी आपल्या दृश्यांमध्ये दिसत आहे. आता एवढं देखील महानगरपालिका यावर काय ठोस पाऊल उचलणार ही महत्वाचं या ठरणार आहे.